काही दिवसातच गणेशोत्सवाचे आगमन होणार असून संपूर्ण शहरात जोरदार तयारी सुरू झाली आहे। मंडप उभारणीपासून ते मूर्त्यांचे आगमनापर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील रस्त्यांची दुर्दशा ही सध्या सर्व नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे। शहरातील अनेक मुख्य रस्ते हे खड्ड्याने भरलेले आहेत। बाजारपेठांमध्ये येणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी देखील ही अवस्था त्रासदायक ठरणार असल्याचे दिसत आहे। यातच आणखी एक गंभीर बाब म्हणजे शहरातील अनेक भागात इंटरनेट आणि इतर सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे तार या फारच कमी उंचीवर रस्त्यांवर टांगलेले आहेत। यामुळे गणेश मिरवणूक, अनंत चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुका यावेळी अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते विकास कलगटगी यांनी प्रशासनाचे लक्ष या गंभीर मुद्द्याकडे वेधले आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की शासनाने लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी, वायर मॅनेजमेंट व मिरवणुकाच्या मार्गावरील अडथळे दूर करावेत, जेणेकरून भाविकांना आणि गणेशोत्सव मंडळांना कोणतीही अडचण उद्भवू नये। मी विकास कलगटगी, जनसंपर्क प्रमुख, मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचा गेली 1992 पासून मी गेली 34 वर्ष महामंडळाचा PR म्हणून काम करतो। हे यंदाचं बेळगावात 1905 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि झेंडा चौक मार्केटमध्ये स्थापन केलेला पहिला गणपती असून त्यानंतर आज बेळगाव शहर उपनगरात 378हून अधिक गणपती बेळगावात साजरे करण्यात येत आहेत। आणि येत्या 27 तारखेला गणेशोत्सव प्रारंभ होणार असून 7 तारखेला अनंत चतुर्थी विसर्जन मिरवणूक आहे। 11 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात सर्व कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, कोकण या भागातून बेळगावात लाखो लोक या ठिकाणी येतात। परंतु या ठिकाणी आता जो पाऊस चालू झालेला आहे, मे 15पासून जो पाऊस चालू झाला, त्याच्यानंतर जर बघितलं त्यापूर्वीपासून आम्ही बराच प्रयत्न केला, जिल्हा प्रशासन असो, महानगरपालिका असो, की तुम्ही जे रस्ते आहेत ते पावसाळ्यात तोंडावरती करू नका। तुम्ही जे फेब्रुवारी मार्चमध्ये रस्ते केले असते तर आतापर्यंत व्यवस्थित झालं असतं। परंतु आता ही दुर्दशा पाहिली, जसं ऊन येतं आहे, तर 2 दिवस पाऊस गेल्यानंतर ऊन आल्यानंतर अक्षरशः लोक धुळीने मागून घरी चालले। एवढ्या रस्त्यावर एवढे खड्डे पडलेले आहेत, रस्ता खड्ड्याचा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे समजणे झालेलं आहे। जे नागरिक जातात, जे दररोज जाणारे पाचशे असो, जनता असो, बेळगावची जनता असो, त्यांना एवढा त्रास झालेला आहे की स्मार्ट सिटी आहे काय भका सिटी असं झालेलं आहे। बेळगाव जिल्हा हा मोठा जिल्हा आहे आणि बेळगावचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मोहन दर्शन असो, कमिशनर पोलीस भूषण बोरसे साहेब असो, यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासन आपल्या परीने गणपतीचा हा जो 11 सण आहे तो सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न करत आहेत। परंतु माझी त्या सर्व प्रशासनाला एक विनंती आहे की लवकर जे रस्त्यावरचे खड्डे पडलेले आहेत ते आपण बुजवणे गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या इलेक्ट्रिक बोर्ड हेस्कॉमचं काम आम्ही हेस्कॉमच्या कन्सर्न असल्यामुळे त्या ठिकाणी सध्या पाठपुरावा केल्यामुळे हेस्कॉम आपलं काम करत आहे, चांगल्या तऱ्हेने काम करत आहे। परंतु या ठिकाणी BSNL असो किंवा त्याचबरोबर एअरटेल असो, जिओ असो, ह्या ज्या प्रायव्हेट केबल्स आलेल्या आहेत त्यांचं एवढं जाळं विणलं गेलेलं आहे, त्यामुळे त्याने याची दखल घ्यावी। न होऊन यावर्षी जवळजवळ 10-12 फुटापासून तर 25 फुटापर्यंत मूर्ती बेळगावात यावर्षी बसवण्यात येणार आहेत विविध ठिकाणी। परंतु मूर्ती आणताना विसर्जनाला त्रास होणार आहे, तर याचा प्रशासन विचार करावा। जर न होऊन गणपती 27 तारखेला पूर्वीचं या वायरिंग जर काढल्याने प्रायव्हेट केबल्स, तर आम्ही प्रशासन या ठिकाणी सांगू इच्छितो की जी मंडळ आहेत ती स्वतःहून ती वायर काढतील आणि गणपती आगमन करतील, विसर्जन करतील आणि त्याच्या ह्या केबल धारकांनी पण विचार करावा। आणि ह्या ज्या केबल्स आहेत या बाजूला तातडीने दूर करून त्याचं महानगरपालिकेने महापौर असो, उपमहापौर असो, महापौर आयुक्त असो, त्यांनी तातडीनं त्या ठिकाणी रस्त्याची डागडुजी चांगल्या प्रमाणे करावी। त्या ठिकाणी फक्त हाड म्हणून न घालता तात्पुरती डागडुजी न करता त्या ठिकाणी रस्ता लाल बोलवर होणार नाही
दक्षता घ्यावी आणि करावा अशी मी पुन्हा एकदा मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ जनता प्रमुख या नात्याने त्या सगळ्यांना विनंती करतो. गणपती बाप्पा मोरया. व्हॉइस ऑफ वेणुग्रामच्या माध्यमातून आम्ही देखील प्रशासनाकडे विनंती करतो की हा प्रश्न तातडीने सोडवावा आणि गणेशोत्सव सुख शांततेत आणि जल्लोषात पार पडावा यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव.